आधीप्रमाणेच काम करेल आणि काही जण काही आश्वासन देतात, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, असं देखील सीएम साहेब बोललेले आहेत. हे पण माझ्या कानावर आलं. ते असं म्हणाले ते बरंच झालं असं मला वाटतं. कारण गेली 9 वर्ष त्यांच्याकडं म्हणजे ज्यांच्याकडे महानगरपालिकेची तिजोरी होती, ती त्यांनी पूर्ण खाली केली होती. त्यात एकही आणा नाहीये. हे त्यांनी मान्य केले. असे असताना आम्ही मोफत बस, मेट्रो ही आश्वासन कशी पूर्ण करणार? असा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनीच उत्तर दिले. आम्हाला ते बाजीराव म्हणाले. पहिले बाजीराव पेशवे जर आपण त्यांचा इतिहास बघितला ते कर्तृत्वान होते. ते पराक्रमी होते. मनगटाच्या जोरावर त्यांनी त्या काळामध्ये मराठी साम्राज्य वाढवलं. आमच्याही मनगटामध्ये जोर आहे. आम्ही पुन्हा तिजोरीत आणू आणि आश्वासनं त्या ठिकाणी पूर्ण करून दाखवू. त्याच्यामध्ये 15 तारखेला त्यांनी सांगितलं आजच्या काहीतरी सभेमध्ये मतदान आहे 15 तारखेला, तर उठा, अलार्म बंद करा. म्हणजे आमचा सकाळचा अलार्म असतो तो बंद करा आणि घड्याळ घरीच ठेवा आणि त्यांचं बटन दाबा त्यांच्या पक्षाचं. आता 15 तारखेला उठा, अलार्म वाजेल, ते बंद करा, घड्याळ घरीच ठेवा. ठेवलंच पाहिजे कारण ते निवडणूक चिन्ह सोबत आपल्याला नेता येत नाही. त्याच्यामुळं ते घरीच ठेवायचंय आणि ईव्हीएम बघा, त्याच्यामध्ये घड्याळ सोडून काही दिसलं तर तुमच्या डोक्यात आम्ही सांगितलेला अलार्म वाजवा आणि जेवढी इतर चिन्ह असेल त्याचा विचार न करता फक्त घड्याळाचे 4 बटन दाबा आणि धोक्याचा आणि संकटाचा अलार्म पद्धतशीरपणे बंद करा असं मला याबद्दल सांगायचंय. खरं तर मी